विजय शिवतारे बारामतीतून अपक्ष लढण्यास ठाम, तर एप्रिलला प्रचाराचा नारळ फोडणार, तर 12 तारखेला 12 वाजता फॉर्म भरून सर्वांचे 12 वाजवणार. विजय शिवतारेंची मोठी घोषणा. पवार नावाच्या प्रवृत्तीच्या विरोधात ही लढाई. बारामतीतून पवार पर्व संपवून जनतेचं पर्व आणायचंय. शिवतारेंचं पत्रकार परिषदेतून पवारांवर टीकास्त्र. काँग्रेसचे विदर्भातील उमेदवार जाहीर. नागपुरातून विकास ठाकरे, गडचिरोलीतून नामदेव किरसांत, रामटेकमधून रश्मी बर्वेंना संधी. महायुतीमध्ये गोंधळ असून त्यांना दिल्लीत जावं लागतं. भाजप तोडा आणि फोडा राज्य करतंय. रोहिणी खडसेंची भाजपवर टीका, तर सुरू असलेलं राजकारण लोकशाहीसाठी घातक. रोहिणी खडसेंचा हल्लाबोल. महाविकास आघाडीचा 4 जागांचा प्रस्ताव परत करतो. 26 मार्चला वंचित भूमिका जाहीर करणार, तर 27 मार्चला अकोल्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार. प्रकाश आंबेडकरांची माहिती. प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडण्याची घोषणा केली, मात्र आंबेडकरांना दिलेला 4 जागांचा प्रस्ताव कायम, तर आंबेडकरांनी निर्णयाचा फेरविचार करावा. राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला. झाडी डोंगर पाहून झाली आता वास्तवाचं भान आलं असेल. शहाजी बापू पाटील आता परतीच्या प्रवासाला लागतील. पुतणे संग्रामसिंह पाटलांचा शहाजी बापू पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल. जात प्रमाणपत्राच्या निकालावर नवनीत राणांच्या उमेदवारीचं भवितव्य अवलंबून, तर 27 मार्चला खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल लागण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. महायुतीच्या नेत्यांची जागा वाटपाच्या संदर्भात दिल्लीत रात्री उशिरापर्यंत खलबत्ता. मध्यरात्री 12 ते 3 वाजेपर्यंत सुरू होती बैठक. साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंची उमेदवारी घोषित. दिल्लीतील बैठकीमध्ये उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब. कोकणातील शिमगोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात. तेरसे उत्सव मोठ्या दणक्यात गावोगावी साजरा, तर शिमगोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येनं गावाकडे रवाना. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी रवींद्र पाटील आणि संतोष चौधरी यांची नावं चर्चेत असल्याची माहिती, तर 2 दिवसात उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता. संभाजी ब्रिगेडचा लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा. संभाजी ब्रिगेडकडून हिंगोलीच्या जागेची ठाकरेंकडे मागणी. हिंगोलीची जागा ठाकरे संभाजी ब्रिगेडला सोडणार का, याकडे लक्ष. भंडारा गोंदिया लोकसभेसाठी काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर, तर मतदारसंघातून 2 ते 3 लाख मतांनी निवडून येणार. पडोळेंचा विश्वास. देवेंद्र फडणवीसांची ज्योती मेटेंसोबत फोनवरून चर्चा. फडणवीसांकडून ज्योती मेटेंचं मन वळवण्याचा प्रयत्न. विधानसभेसाठी विचार करू, फडणवीसांनी आश्वासन दिल्याची माहिती. रेल्वेच्या भूखंडामुळे धारावी पुनर्विकासामध्ये अडसर, तर भूखंड ताब्यात न मिळाल्यानं पुनर्विकासाच्या कामाला उशीर. भाडेपट्ट्यापोटी रेल्वेला 3600 कोटी रुपये देणं गरजेचं. काँग्रेसच्या चौथ्या यादीमध्ये चंद्रपूरच्या जागेचा तिढा कायम. चंद्रपूरच्या जागेवरून शिवानी वडेट्टीवार, प्रतिभा धानोरकर लढण्यास आग्रही, मात्र तोडीस तोड असलेला उमेदवार देण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी. राष्ट्रवादीकडून घड्याळ चिन्हाची जाहिरात प्रसिद्ध. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जाहिरात प्रसिद्ध, तर चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा जाहिरातीत खुलासा. सोलापूरमध्ये ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला धक्का. भाजपचे प्रशांत पाटील बिराजदार आपल्या कार्यकर्त्यांसह करणार ठाकरे गटात पक्षप्रवेश. मुंबईतील घरांच्या विक्रीतून मालामाल. घरांच्या विक्रीतून म्हाडाला गेल्या 6 महिन्यात तब्बल 391 कोटी रुपयांचा महसूल. लोकसभा निवडणुकीमुळे सीईटी सेलनं केला परीक्षांच्या वेळापत्रकात बदल, तर नव्या वेळापत्रकानुसार 2 मे ते 29 मेच्या दरम्यान होणार परीक्षा, तर पीसीबी गटाची 22 ते 30 एप्रिल दरम्यान होणार परीक्षा. रत्नागिरी जिल्ह्यासह राजापूर शहरात सायंबाच्या होळीनं शिमगोत्सवाची धडाक्यात सुरुवात. राजापूरचा आराध्य दैवत श्री देव दुतापेश्वर आणि श्री नवलादेवी मंदिरातून शिमगोत्सवाला सुरुवात. दौंड तालुक्यातील बेटवाडी गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यानं महिला आक्रमक. पाणी टंचाईमुळे महिलांनी मतदानावर टाकला बहिष्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.